नमस्कार मित्रांनो, मराठी मीडिया या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अत्यंत अशी महत्त्वाची बातमी म्हणजेच की आता राज्यातील महिलांना जे शासनाद्वारे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे ₹1500 प्रत्येकी महिन्याला मिळणार आहेत, त्यासाठी जी योजना सुरू झालेली आहे, ₹1500 प्रत्येक महिन्याला जो आता शासनामार्फत जो जी-आर आलेला आहे नवीन, त्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आतापर्यंत नव्हता आला. पण आज जी व्हिडिओची टाकण्याची एकच हे आहे म्हणजे की तुम्हाला जी माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुम्ही जर फॉर्म भरत असाल, तर या योजनेमध्ये तुम्हाला काय काळजी घेतली पाहिजे, डॉक्युमेंट काय-काय लागणार आहेत व ते कसे अपलोड करायचे व ते कोणत्या ॲपच्या माध्यमातून अपलोड करायचे, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. व तुम्ही जे 40 प्रश्न आहेत, म्हणजेच ह्या फॉर्म भरण्याचे ज्या योजनेमध्ये आपण फॉर्म ज्या महिला पात्र आहेत, त्यांचा फॉर्म भरण्यासाठी काय-काय काळजी घ्यायला पाहिजे, काय प्रश्न आहेत, कसे आपण डॉक्युमेंट अपलोड केले पाहिजे, ही सर्व जी माहिती आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण जर तुमचं फॉर्म भरताना जर काही चूक झाली, तर फॉर्म तुमचा रिजेक्ट होऊ शकतो किंवा डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले ते त्याची साईज वगैरे तुम्ही व्यवस्थित अपलोड केली नाही, तर या अशा सर्व गोष्टींमुळे तुमचा जो फॉर्म आहे तो एखाद्या वेळेस रिजेक्ट होऊ शकतो किंवा पेंडिंगला राहू शकतो. तर त्यासाठी तुम्ही काय-काय काळजी घेतली पाहिजे, तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. तर मित्रांनो, सर्वात प्रथम म्हणजेच की पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे आहे की फॉर्म भरताना डॉक्युमेंट्सची साईज म्हणजे जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहेत, त्याची साईज 1 MB कमी असावी, म्हणजे 1 MBची असली तरी चालेल. तर आता दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे दुसरा नंबरचा जो प्रश्न आहे की नारी शक्ती ॲप चालत नसेल, तर सकाळी लवकर उठून फॉर्म भरला की लगेच सबमिट होतो. लाखो जण फॉर्म भरत आहेत, त्यामुळे असा प्रॉब्लेम होणारच आहे. आता तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे काही जणांनी अगोदर फॉर्म भरले आहेत, तर त्यांनी पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही. चौथा पॉईंट आहे की फॉर्म भरताना नवीन हमीपत्र दिलेले आहेत, ते आता इथून पुढे अपलोड करायची का? तर हो, तुम्ही नवीन फॉर्म भरताना नवीन हमीपत्र दिले आहे, ते आता तुम्हाला इथून पुढे अपलोड करायचे. रेशन कार्ड अपलोड करत असाल, तर पहिलं पेज आणि शेवटचं पेज असे दोन्ही फोटो एकत्र करून तुम्हाला ते अपलोड करायचे आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आता या 2 दिवसामध्ये भरपूर जणांनी जे डॉक्युमेंट अपलोड केले आहेत की आधार कार्डचा पहिलंच जो पेज आहे म्हणजे फर्स्ट जो कॉपी आधार कार्डची आपली, ती एकच सिंगलच जोडलेली आहे, म्हणजे फोटो अपलोड केलेला आहे. तर अशा चुका करू नका. तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आधार कार्ड, राशन कार्ड जे आहे ती त्याची दोन्ही साईड देखील तुम्हाला याच्यापुढे अपलोड करायचे आहेत. म्हणजे तुमचा फॉर्म भरताना ही सगळ्यात महत्त्वाची आणि अत्यंत अशी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या दोन्ही साईडचे म्हणजे राशन कार्ड अपलोड करताना त्याचं पहिलं पान आणि शेवटचं जे पाठीमागचे पेजवरती आपले जे नाव असते राशन कार्डमध्ये, त्याचं दुसरं पान, असे दोन्ही मिळून एकत्र तुम्हाला अपलोड जे आहे ते करायचे आहेत. आता 5वी गोष्ट म्हणजे रेशन कार्ड अपलोड करत असाल, तर पहिलं आणि पेज शेवटचं दोन्ही फोटो एकत्र करूनच अपलोड करायचे आहेत. आता 6वा जो मुद्दा आहे तो आहे अर्जदाराचा पत्ता, म्हणजे आता जिथं तुम्ही महिला राहते त्या ठिकाणचा पत्ता तुम्हाला टाकायचा आहे. आणि जन्म ठिकाण, 7वा मुद्दा जो आहे तो जन्म ठिकाण, ग्रामपंचायत, पिनकोड विचारलेले जिथं तुम्हाला विचारलेलं आहे की तिथे जन्म कुठं झाला, तर तुम्हाला तो जन्म ठिकाण, ग्रामपंचायत, पिनकोड विचारले तिथे जन्म झाला तिथली सगळी माहिती टाकायची आहे. म्हणजेच त्या महिलेचा जो जन्म झालेला आहे त्या ठिकाणची माहिती तुम्हाला तिथे टाकायची आहे. आता पिवळा किंवा रेशनी कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला अपलोडच करावा लागणार आहे. म्हणजे पिवळा किंवा केसरी रेशन कार्ड जरी तुमच्याकडे असेल तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जो आहे तो अपलोड करावा लागणार आहे. आणि 9वा मुद्दा म्हणजे ऑनलाईन सगळा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठेही हा फॉर्म सध्या जमा करायचा नाही आहे किंवा अजून तसा काही उल्लेख जो आहे तो केलेला नाही की फॉर्म कुठे जमा करायचा. आता अत्यंत असा 10वा मुद्दा म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे की जर तुमच्याकडे जॉईंट खातं असेल, तर ते खातं अजिबात बँक अकाउंटमध्ये जे आहे ते चालत नाही. तर तुम्हाला सिंगल तुमचे खाते जे आहे ते त्याचा फर्स्ट पेज अपलोड करायचा आहे. म्हणजेच पासबुकचा पूर्ण त्याच्यावरती तुमचे अकाउंट नंबर दिसला पाहिजे, तुमचा IFSC कोड, तुमचे नाव व्यवस्थित दिसले पाहिजे किंवा तुमचा फोटो जो पासबुकवरती जो फोटो लावलेला असतो तो देखील जो आहे तो चांगला दिसला पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्याची साईज 1 MB पर्यंत घ्यायची आहे आणि तुमचा फोटो जो आहे तो क्लिअर दिसला पाहिजे पासबुकचा. आता परत 11वा मुद्दा म्हणजे की काही जणांचे पोस्ट अकाउंट खाते आहेत, तर पोस्टाचे अकाउंट म्हणजे अपलोड करत असताना फक्त IPPB म्हणजे अकाउंट तुमचे पाहिजे. म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे जे पासबुक आहे ते तुम्ही अकाउंट चालू शकते, तुम्ही ते अपलोड करू शकता. आता 12वा मुद्दा जो आहे तो आहे की अगोदरचा फॉर्म जर चुकला असेल
आता समजा तुम्ही काही बऱ्याच महिलांनी असे जे आहेत की फॉर्म भरलेले आहेत. आता तो फॉर्म जर चुकला असेल, तर तो सध्या दुरुस्त होणार नाही. दुरुस्तीसाठी सध्या काही प्रक्रिया जी आहे ती आलेली नाहीये. जर तशी काही फॉर्म चुकला असेल तर कशी काही प्रक्रिया आली तर तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती जो आहे तो व्हिडिओ याची माहिती तुम्हाला दिली जाईल. आता 13वा मुद्दा आहे की शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला या अगोदरच्या नावाने असणार आहे. म्हणजेच आता महिलेचं माहेरचं जिथं जन्माचा दाखला आहे तिकडलं त्याच्यावरती नाव असणार आहे किंवा तुमच्याकडे जो तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहे त्याच्यावरती तुमचं पहिलं नाव असेल तर ते नाव तुम्हाला अपलोड करण्यासाठी चालतंय. आता ते देखील तुम्ही अपलोड करू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये काही तुम्हाला अडचण येणार नाही. आता सर्वात महत्त्वाची पुन्हा एक गोष्ट म्हणजे जो 14वा मुद्दा आहे की रेशन कार्ड अपलोड करत असाल तर रेशन कार्डवर महिलेचं नाव असणं गरजेचं आहे आणि रेशन कार्ड हे 15 वर्ष पूर्वीचे जुने असावे. म्हणजेच रेशन कार्डचा तुम्ही जो अपलोड करताल की रेशन कार्ड अपलोड करत असाल तुमच्याकडे डोमोसाईल रहिवासी प्रमाणपत्र जो नसेल किंवा काही तुमचं कारण असं तुम्ही निघालं असेल किंवा रेशन कार्ड तुम्ही अपलोड करत असाल किंवा जे काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार असाल तर ते रेशन कार्ड हे जे आहे ते 15 वर्षापूर्वीचे जुने असावे. आता 15वा मुद्दा आहे की बँक अकाउंट कोणते टाका, काही प्रॉब्लेम आहे का? बँक अकाउंट कोणतेही तुम्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ते DBTच्या मार्फत येणार आहेत. म्हणजे तुमचे आधार कार्ड जे आहे माध्यमातून तुमच्या बँक खात्यात जे आहे ते पैसे जमा होणार. त्यामुळे आधार कार्डला बँक लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. सर्व कागदपत्राची आता 16वा मुद्दा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा. सर्व कागदपत्रावरती नाव, जन्मतारीख ही जी आहे ती सारखीच असायला पाहिजे. म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड यापैकी कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर तुम्हाला दोन्ही साईट त्याच्या जे आहे ते अपलोड करावा लागणार आहे. आता हा सर्वात महत्त्वाचा पुन्हा आणखीन एक मुद्दा आहे की 18 नंबरचा जो मुद्दा आहे की सर्व फॉर्म इंग्रजी भाषेतच भरावा. कारण बँकेचे डिटेल्स आपले सगळे इंग्रजी भाषेत असतात. त्यामुळे काही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही किंवा तुम्हाला जर फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही जवळून ज्या व्यक्तीला याची पूर्ण माहिती आहे की फॉर्म कसा भरायचा काय त्याच्याकडून देखील तुम्ही जो आहे तो फॉर्म भरू शकता. आता फॉर्म भरायचे ऑनलाईन कुठलीही आणखीन वेबसाईट आलेली नाही. फक्त नारी शक्ती दूत ॲपमधूनच तुम्ही फॉर्म भरू शकता. तर ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरताच येत नाही तर त्यांनी फॉर्मची प्रिंट काढायची आणि अंगणवाडी सेविकेकडे जाऊन फॉर्म भरायचा आहे. आता तुम्हाला हे तर कळलं असेल की फक्त ॲपच्या माध्यमातूनच तुम्हाला जो आहे तो फॉर्म भरायचा आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की डोमोसाईल नसेल तर 15 वर्षापूर्वीचे कोणतेही एक डॉक्युमेंट असावे जेणेकरून तुमच्याकडे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला तरच तुम्ही फॉर्म भरू शकणार, नाहीतर नाही. फॉर्म भरल्यानंतर कोणतीही पावती येत नाही. तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही लॉग इन करून तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता. सध्या तरी कुठली पावती आणखीन या ॲपवरती आलेली नाही. आता जे फक्त म्हणजे अंगणवाडी महिला ज्या आता समजा तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडून फॉर्म भरू शकता. त्यामध्ये तुम्हाला कुठलेही त्यांना चार्जेस वगैरे द्यायची गरज नाही किंवा हे शासनाचेच काम आहे की अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरण्यासाठी प्रत्येकी 50 रुपये जो आहे तो शासन या GRमध्ये शासनाचा उल्लेख आहे की ते 50 रुपये अंगणवाडी सेविकेला फॉर्म भरायचे मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही अंगणवाडी सेविकेकडून नक्की तुम्ही म्हणजे तुम्हाला जर फॉर्म भरता येत नसेल किंवा आता ज्या आपल्या शेतातल्या महिला आहेत त्यांना यामध्ये कुठलीही माहिती नसते किंवा ज्या महिलेकडे समजा ज्या महिला ज्या आहेत त्या सुशिक्षित आहेत, शिक्षित नाहीत, तर अशा महिलांनी अंगणवाडी सेविकेमध्ये जाऊन जो आहे तो आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता पुन्हा आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे की फॉर्ममध्ये जर काही चुका झाल्या असतील किंवा काही भरायचं राहिलं असेल तर तुम्ही घाई गडबडीमध्ये फॉर्म भरत असाल तर असं काही अजिबातही करू नका. आता फॉर्म सध्या दुरुस्ती म्हणजे फॉर्म जर चुकला तर सध्या दुरुस्तीला आल्यानंतर म्हणजे आता सध्या दुरुस्ती होणार नाही. आल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये बदल करता येईल. आता काही सध्या तुम्ही करू शकत नाहीत किंवा चुकला असेल तर सध्या काही करू नका असं या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. आता पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाचा अपलोड करावा. तहसीलदाराचा दाखला असावा. म्हणजेच तुम्हाला डोमोसाईल आणि उत्पन्न प्रमाणपत्र जे आहे ते लागणार आहे. बँक पासबुक अपलोड केलं नाही तरी चालेल कारण पैसे आधार DBT येणार आहेत. त्यामुळे ॲपवरती अपलोड करणं मेंडेटरी नाही पण तरी तुम्ही अपलोड